चल ग. हा हा बाई बाहेर तर लयच ऊन हो. मग आता एसी मधून आलो. हा ना. हा? तेच ना. वातावरण गरम आहे खूप. आता घरी जाऊन काय माहिती काय होते, गरम होते का थंड होते. एसी नाही का आपल्या घरात? हा एसी असून पण वातावरण गरमच होईल चांगलंच. हाय की नाही? बर तू जे बोलली ना रात्री मी त्याच्यावर विचार केला बरं का आता येतं नाही. केला नाही तुम्हाला करावंच लागणार होतं तो. नाही बरोबर आहे ना तुझं. कारण त्याच्यात आपला फायदा आहे. हा हे बघ इकडे तसं काय एवढं म्हणावं असं पिकत नाही. बरोबर आहे की नाही? काय करायचं वावर ठेवून? तेच की मग मी तुम्हाला तेच म्हणते रात्रीपासून की इथलं जागा वगैरे विकून आपण तिकडं फ्लॅट घेऊ. ते तरी आपलं काहीतरी भविष्य आहे. फ्लॅट नाही घ्यायचा, जागा घ्यायची. हा वावर विकून हा जागा घेतल्यानंतर तिथं बिल्डिंग बांधायची. हा हा म्हणजे फ्लॅट काढायचे आणि ती रूम म्हणजे फ्लॅट भाडीने द्यायची. हा बरोबर. त्याच्यात जास्त पैसा आहे. म्हणजे आपल्याला भाडं पण येणार आणि आपल्या स्वतःसाठी पण एक घर राहील. आणि मग ते खाली मस्त 2 BHK 3 BHK एक मोठा व्हिला टाईप बांधू खाली ग्राउंडला आणि वर मग बाकी भाडे करू. ते तर आहे. हा? होय हो. पण तुमचे आई वडील म्हणतील का हा म्हणून? मग माझ्या हक्काची काय जमीन नाही काय? हा? ते तर आहे. माझा वाटा नाही असं का? पण ना तुमच्या आई बापाचं तुमच्यावर लय जीव आहे पण माझ्यावर नाहीच आहे. असं काय बोलते तू? मला असं पण त्यांनी पहिल्यापासून कुचक्यागतच केलेले. बर ते जाऊ दे, मी जीव लावतो की नाही तुला? हा तुम्ही लावता ना. हा. काय करू तशीच प्लॅनिंग करू आपण. हा इकडले ते आहे ना 7-8 एकर वावर इकू माझ्या वाट्याचं. हा जागा घेऊ, घर बांधू, फ्लॅट बांधू, भाडेन देऊ आणि तो पैसा आला का त्याचं काय करायचं माहिती का? हा डबल जागा विकत घ्यायची. हा बरोबर. तो पैसा कुठं वापरायचा नाही. पण इथं नाही घ्यायची, नगर मध्ये अगं घ्यायची. तिकडच नगरला चाललंय ना आपलं. तो भाड्याच पैसा आला का डबल जागा डबल बिल्डिंग, डबल जागा डबल बिल्डिंग म्हणजे असं करीत राहायचं. तुला सांगतो 2-3 वर्षात आपण करोडपती होऊ. तेच की. हा? आता हे रोडपती लोक बघू काय म्हणतात. कोण? काय नाही चल. अगं तू टेन्शन न घेऊ त्याच. माझे आई वडील आहेत ते. हा? बरोबर काही जरी झालं ना त्यांना माझं ऐकावंच लागत. ते तर आहे. जमत भारी प्लॅनिंग दिली बर का तू, म्हणजे माझ्या डोक्यात नव्हतं आलं. मग कोण आहे मी? आणि तसं आपण कुठे येतो की इकडं? ते तर आहे. आपल्याला काय करायचं त्या जमिनीचं सांग बरं. एक तर मला खरं सांगू का इकडे यायला आवडत नाही आणि इथं आले तर करमत सुद्धा नाही. बोरिंग एकदम. आता किती दिवस झाले आपण वर्ष होत आले आलतो का? पण हे आपल्याला गोष्ट बोलायची होती म्हणूनच आलो ना आपण. ते तर आहे. चल लवकर त्यांना बोलू काय असं ते कागदपत्र तयार करा म्हणा माझ्या नावावर करून द्या जमीन आणि लगेच मग आपण इकायचं बोलून टाकू. हो चल. आणि दादाला पण फोन केलता मोठ्या. त्याची बायको घेऊन तो पण येऊ राहिलाय. त्याला पण ही प्लॅनिंग आवडलेली आहे. आवडली का भाऊजींना पण? मग अरे वा बरं झालं ना. मग काय करू डायरेक्ट तिथं आहे ना दोघांमध्ये आम्ही 10-20 गुंठे घेऊन जागा. ते बरोबर ना ते? हो मग 10 गुंठे त्याची 10 गुंठे माझी. इकडला जाऊ दे 10 एकर तिकडे 10 गुंठे येते ना. हो बरोबर. चल काय म्हणतात बघू. चल चल त्याने काय एवढा गडबडीने फोन केलाय बघू ना काय काय नाही तिथे गेलो. म्हणतो बस जमीन विकून टाकायची त्याची, मग काय करायचं? प्लॉट घ्यायचं त्याला. मग आपल्याला पण तसंच करायचं. आणि मग आता काय आपली तरी घेऊन काय करणार आहे? मग काही इथं कोण आहे करायला? तिकडं पुण्याला चांगले प्लॉट घेतले तर पैसा होतोय त्याचा. आणि काय होते म्हातारी एक खोली असली लय झाली. अहो त्यांना बी तिकडे घेऊन जाऊ. त्यांना तरी तरी ठेवायच्यात मग. मग तिकडे प्लॉट घेतले का घर बांधले का मरणाचं भाडं येतं आणि इथं शेतीत तरी काय पिकत आहे? वर्ष 2 वर्षात डबल पैसे. आणि मग जाईन आता जमीनच जाईन याच्या पलीकडे काय होईल? मग मी तेच म्हणते तुम्हाला, मी किती दिवसाचे म्हणत होते. नाही तसं तू हुशार आहे तशी काही कमी नाही. पण बघू ना आता काय होतं. आता काय आता म्हातारी बघू काय करायचं ते आपल्या पुढे काय तेव्हा आपण आपला हिस्सा मागायचा आणि विकून टाकायचं. त्यात त्यांना हिस्सा देऊन विकून टाकते. आम्हाला विकायची. आणि मग इथं तुमच्या जवळ बसून काय करणार आहे म्हणा आपण? आणि काय मोकार इथं तरी काय काय शेतीत परवडत आहे? बाजार नाही का जेवढे पैसे खर्च होते तेवढे बी त्या शेतीत निघत. तसं इकडे डबल पैसा. आणि मग आणि कसल्या आयुष मध्ये राहता येते तिथे काम न कोण धंदा नको. मग काय आता बघू विचारू तू आलाच असं ना विचारू का म्हणजे आले असं फोन केला ना त्यांनी तू आलेला इकडं. आणि मग आपण पण जाऊन आपण तेच विषय टाकायचा त्याला का आम्हाला पण आमचा हिस्सा वाटून दे. आम्हाला पण शेती विकून आहे ना प्लॉट घ्यायचे. आम्ही आता बंगलं बांधतो म्हणायचं मोठाली काय मोकार बसायची इथे नाद लागत. मग काय म्हातारपणी काम व्हायना काय व्हायना. मग त्यांना म्हण तुमच्या पुरतं घर एक आहे ना तेवढं ठेवा, बाकीचं ते मोठं घर विकून टाकू
कशाला इथं ठेवायचं हा. काय मोकार ये जा ठेवायची काय मग काय आणि तिथं त्याची बायको इथं थांबणारच नाही मी तर म्हणते तिने नाही. त्यांनी बरोबर त्याच्या डोक्यात घातलं आणि त्यांनी बी ऐकलं तुम्ही तर काय ऐकत नव्हते इतक्या दिवस तिने बरोबर त्याला वावर विकायलाच काढायला मला लावलं. कसं वाटायचं नको जमीन काय विकायची हम्म. पण ते आहे आता त्याच्या डोक्यात आलंय म्हणलं काय ठेवायची मग? मग चला चल मग. पोरं कुठे गेलेत येणार होते ते आता फोन आलाय येते काय म्हणले यायला पाहिजे होते आता पण फोनवर काय बोलले काय तुला टाइम झालाय काय नाही येतोय म्हणले भेटायला याय ना दोघं आहे काय हा ते बी येते आणि ते बी येते दोघं येते एकटे एकटे येऊ राहिले कसे जोड्या येत्यात आता लय दिवस झाले आपल्याला भेटून गेलेले मग येते ते भेटायला येई ना का चांगलं आहे काय लसूण बिसून देते त्यांना आता चांगली पिशवी भरून ते आंबे काढलेले ते पण दे आंबे त्यांना द्यायचे लसूण जाताना. द्यायचे ते काय अजून थोडीशी गवार तोडीते जाताना घेऊन. भाजीपाला आहे ना आपल्याकडचा जाताना दे पण त्यांना. गवार आहे ना जाताना तोडीते आता नको आता नको तू हा हा ते आता ते काय लगेच जाणार एक म्हणले काय काय आता राहतेन तवर त्यांचं घर आहे राहतेन तवर राहतेन जायचं म्हणलं तर जाऊन द्यायचे त्यांच्यावर बळजबरी का नाही पण एक दिवस राहायला काय हरकत त्यात त्यांनी आता त्यांची मर्जी त्यांची नोकरी पाणी त्यांचा काही हिसाब असेल नाही का त्याप्रमाणे मग आता काय काय नाही पाहावं लागेल त्यांचं बी हा ते जर म्हणले आपल्याला तिकडे चला राहायला मग काय करायचं जाऊ मग आपण इथं काय आहे आपलं तुला कर म्हण का तिकडे हे बघा करमू नाही करमू आपले लेकर आहेत त्यांचे आपले लेकरांजवळ आपल्याला राहायला भेटल नातवंडांसंग खेळायला भेटल इथं काय आहे सांगा बरं वा 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 म्हणजे वावर ते काम धंदे सोडून सगळं तिकडं मला जायचं ना लय हे कोणी आता- पाहायचं इथं मला बी आता मनापासून वाटतं शहर मध्ये राहावं जाऊन मग तू काय कर तू जाय मी राहतो इथं तुम्ही मग तू आले का मग मी जातो आणि तुम्हाला भाकरी कालून कोण घालेली मी आणि कुठं नाही डबा त्याला काय माझे तर लई मला टाळ- येतच आहे थोडाफार नाही तर खायला आपले रोजचे काय म्हणते ते भात लावायचं आपलं कुकर खायचं बरं आहे बरं आहे मग काय करणार त्याला आता तू शिकीलच तेवढं मला भात करायचं हा का? मग काय मग अर्ध आईने शिकवलं अर्ध बायकोने शिकवलं तुमचा फायदा झाला फायदा मग आता तू कशासाठी आहे सगळं हा मग पाहिजे ना तेवढं यायलाच पाहिजे गड्या माणसाला कमीत कमी चहा पाणी आणि पोटापुरतं तेवढं बनवायला यायलाच पाहिजे म्हणजे तुम्हाला आराम आहे का नाही आराम असं काही नाहीये मग पण आलं पाहिजे माणसाला काही सुख दुःख असतं समजा मी आजारी पडले मला उठता नाही आलं निदान तुमच्या पोटापुरतं आणि माझ्या पुरतं तर करता ना. हा तेवढं तर करून त्याला काय पोहे बी करायला काय लागत नाही. हा. हा, करून आपण देते. पहिले बी एकटेच होतो हा. आता एकटेच आहे. पण मी काही येणार नाही बरं तुला मला काही शहरात करमत नाही तुला आत्ता सांगतो आता त्यांनी लय बळजबरी केली तर तरी येणार नाही इथं वावर कोण पाहणार आहे का मोकळं सोडून जायचं काय इथं ऐकून दुसरं सांग बरं लहानपण त्यांनी आपलं सगळं ऐकलं आता अरे आपल्याला ऐक. ऐकावं लागन ऐकावं लागेल एक दिवस 2 दिवस येऊ बा जास्त नाही आले. आली. वर लागन डोक्याला डोक्याला लागेल रे बस बस इथं लय जुने हा मला वाटलं तुम्ही दोघं बरोबर येतात फोन आलो ना तर आज तुम्ही दोघं झाले बावड्या कुठे फोन केला होता भाऊ, ते म्हणे आणि आलो तू इथं फाट्यावर. गाडी नाही आणली का गाडी लावली तिथं आणि मग ऊन ये म्हणतो एसी गाडी आहे तुमची झाडाखाली. गाडी पुसून इकडे यायला ऊन लागलं अगो बाया बघा. नाजूक झाले आता काय शहरात तुम्हाला माहिती की आपले रस्ते किती चांगले तिथं गाडी इथपर्यंत येणार थोडी नाही. खेडगाव आहे बाई अशीच रस्ते आम्ही इकडं. काय केलं तिकडे रस्त्याला लावली हा. म्हणलं मग कसं गाडी वळीत आहे ना. अरे आंब्यात झाडा खाली लावायची ना तिथं आहे रस्ता केलेला आता बरं बरी बरं आहे ना तब्येत वगैरे हा बरे आहे आम्ही मस्त तुमचं कसं जरा काय टाच दुखती माझी एकदम ओके बरे व्यवस्थित चाललंय ना नोकऱ्या पाण्याचं वावरात काय लावलंय आता वावरात आता भाजीपाला आहे काही हं. आणि आता काही नांगरून घेतलंय नांगरलेला हा ते वरलं ना. हा कांदे होते ते काढून झाले मग काय अडचण नाही. कांदे झाले काढून बाजार बी झाला त्याचा हम्म. पण कांद्याला भाव नसल्यामुळे आहे ना नाही नाही 41 लावून- शेतकऱ्याची हालच येतं हा ना कधीच भाव भेटणार नाही आयुष्यात असं काय नको बोलू करता बाबा. तसं नाही बोलायचं कधी त्याच्यावर आपण कसं आहे? आपलं पोट हा. चालत फक्त पोट भरतय पोट भरतय फक्त स्वप्न कधी पूर्ण होणार हे बघ स्वप्न झाले ना पूर्ण काय तू शिकला नोकरी लागला कशा तो जीवावर शिकला, झालं? नाही, नोकरी नाही, लागला. हे बघा, कशात जीवर झालं मला स्कॉलरशिप होती एवढा पैसा लागलेला नाही शिक्षणाला हा आता सध्या तुम्ही शेती करताय हा. तुम्हाला काही काम नाही म्हणून करताय घरी बसण्यापेक्षा चला बरं राहणार आणि तेवढं पाण्यापुरतं भागत आहे पण जे स्वप्न येत ते पूर्ण होणार नाहीत आपले अरे बंगला बांधायचं स्वप्न झालं गाडी घ्यायचं स्वप्न झालं होणार आहे पूर्ण तू म्हणतो ते बरोबर आहे सगळं तुम्ही राहता ना तिकडे चांगल्या घरात तसं नाही अहो मग तुम्हाला चांगलं घर नाही बघायचं का तुम्हाला हे पत्र्याच्याच घरात राहायचं अगं आम्हाला सवय लागली आता याची अहो मग ती सवय मोडा अरे ती जमीन म्हणजे मायबाप आहेत आपले त्यांच्या जीवावरच सगळं चाललंय आपलं बरं मला सांगा सगळी जमीन किती आपली आहे 30 आणि इकडं 2 32 एकर आहे 32 हा म्हणजे 16 आमच्या वाटेल ती
हा दोघं भावाच्या हा आहे की 16 नाही? 16 येते बरोबर. मग ती काय 16 येणार आहे माझ्या वाट्याला, हम्म. ती माझ्या नावावर करून टाक. तो अनावर ना हा करून येऊ दे त्याला. हा. तू काय म्हणतो बघू अगोदर. नाही 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 नाही, ठरलेलं आहे आमचं सगळं बोलणं झालंय. काय? नावावर करा. हा नावावर करायचं, काय आमच्या नावावर काय करायचं? ठेवायचं. नाववर करून काय एक काम करा, वरली वाटलंच ते 6-6 एकर राहू द्या, म्हणजे तुम्हाला 12 एकर राहू द्या, आमच्या नावावर 10-10 एकर करा. हा, मग काय करायचं नावावर करून तुम्हाला काय. हे बघा तुम्हाला प्लॅन तुम्ही सांगतो, करणार आहे ऐका ना की ऐका ते? ना, तुम्हाला एवढा भारी प्लॅन सांगतो. हा, सांग. हे बघा काय रेट चालू आहे सध्याला. तर आम्हाला काय माहिती. मला वाटतं 20-22 लाख रुपये एकर आहे चालू. हा मग. हा 10 एकर इकायची. हम्म. त्या मी ना नगरला आहे ना हे बघितलेलं आहे, म्हणजे जागा बघितली हा तिथे एक 5 गुंठे जागा घेणार आहे मी. 5 गुंठे हा आणि इकायची किती. ही सगळी इकायची. 16 गुंठे. कोटभर रुपये येते ना समजा. हा हा इकायची, तिकडे जागा घ्यायची. हम्म. आपल्या जागा घेतली का तिथं आपल्याला हे बांधायची, बिल्डिंग बांधायची, ना. म्हणजे हे काढायचे, फ्लॅट काढायचे बर आणि ते काढ. भाडे द्यायचे. भाडं चालू ना महिन्याला तुम्हाला सांगतो तिथं जवळपास 100 फ्लॅट निघतील. हा हा आणि एका फ्लॅटचं भाडं किती आहे तिकडं आपल्या एरियामध्ये. मग 12-13 हजार. जास्त आहे ते 1 RK आहे. हा 20,000 रुपये भाडं. हा. झालं किती ते कर ना हा? हिशोब सांग ना मला सगळं. आता सांग. 10 फ्लॅटचे झाले 2 लाख रुपये ना. हम्म. आणि बरोबर आहे ना महिन्याचे. हम्म. आणि 100 20,000 फ्लॅट झाले हा. किती झाले ते 20 लाख रुपये महिना. हम्म. 20 लाख रुपये महिना आपल्याला घर बसल्या हम्म. भेटणार आहे. तुम्ही विचार करा ह्या जमिनीत 20 लाख रुपये उत्पन्न निघलं कधी आपली लेकरी. मला 10 एकरात तरी निघलं का अख्ख्या 32 एकरात जरी निघलं का सांगा मला. झालं का तुझं सगळं बोलून. त्याच्यामुळे माया वाट्याची जमीन मला द्या, मी इकिनारी जमीन ती. आणि तुम्हाला सांगतो इथं लगेच 2 वर्षात इथं लगेच मस्त चांगला बांधू एक. तुम्हाला दोघांना राहायला व्हिला बांधू, व्हिला फार्म हाऊस नाही तर फार्म हाऊस. अरे तुला विचार- काय करायचं ते कर. तुझा हिशोब झाला का सगळं? दादाला पण प्लॅन सांगितलेला आहे, त्याला बरं. सुद्धा आवडलेला आहे. दादा कसं काय ना फोन करून बघतो. अरे पण तू तुझा प्लॅन सांगितला, आमचं काय ऐकलंय का तू. हे बघा ऐका हा. तुम्हाला आमचं ऐका- ऐकावं लागेल ना तू. अरे वा वा दादा बस दादा बस. तुला मी प्लॅन सांगितलं ना दादा, हा सांगितलंय. पटला ना तुला. हा, एकच नंबर आहे याला म्हणते डोकं. हा अरे काय हा. नोकर कुठं कष्ट करू करू जप 20 चालू 20 लाख रुपये मी आता हिशोब केला. हा. त्या मी घेणार तिथं 5-6 गुंठे. बर. तुला 5-6 गुंठे हा, मग दोघांना घे ना. 200 फ्लॅट म्हणजे एक कारण इकायचं आणि 100 गुंठ्यात फ्लॅटचं घ्यायचं. भाडं होऊ 20 दे लाख त्यांचं. रुपये महिना होते. 20 लाख हा. खेळ आहे का आई बा. नाही नाही इकडे जमिनी 20 लाख येणार आहे का वर्षाला, महिन्या वर्षाला तर येणार आहे का. ए, मी नोकरी सुद्धा सोडून देतो. 20 लाख रुपये बस. तुम्हाला 20 लाख वावरात रुपये करा म्हणलोच नव्हतो आम्ही. वर्षाला तुम्ही उत्पन्न कुशाली बरं इकायला का? निघाले. वर्षाला 20 लाख उत्पन्न नाही तिथं आपल्याला महिन्याला येणार आहे. महिन्याला हा. वर्ष झाले किती 2 कोटी रुपये हा. झाले ना, 2 कोटी 40 अरे, लाख. कशाला संपत्यात कवर बी. मग नाही, एकच नंबर तो प्लॅन केलाय. मग सोपं आहे. माहिती काय अडचणच नाही भाऊ. किती किती लाईफ असतं त्या बिल्डिंगला. लाईफ किती राहत. लाईफ लाय असते ते 25 ते 40-50 वर्ष असं. 20 वर्षाच्या पुढे नसतं. पण बरं हा 30 वर्ष हा जाऊ द्या, हा 30 वर्ष झाला. हा, काय अडचण नाही. जमिनीचं लाईफ काय असतं रे? काय असते काय सांग ना. आयुष्यभर पिढ्या बरं, पिढ्या. थांबा थांबा थांबा. हजारो पिढ्या आहेत त्या जमिनीला हो. पोसून खात्याने. हो, मग. मला ते ना सांगू तुम्ही तुमचं ज्ञान. आता ही आलं का? जमीन आमची बाई, मी 7 काय पिढ्याची म्हणतोय? आलेली आहे. आणि तुम्ही विकायची म्हणता. हा, मग काय करायचं ठेवून. 30 वर्षात पैसे किती होते. वडिलोपार्जित जमीन आहे. पैसे काय विकायचं करायचे काय एवढे? तुम्ही डोक्यात खोळ घालू नका आणि पण बाबा, विकणार. एक काम करा ना, काय राहू द्या तुम्हाला इथं आहे ना, अहो तर तुम्ही म्हणता सगळी पैसे नाही काय ऐकायची करायचे आपल्याला. एवढे. आता आम्ही थोडं चौघ राहणार आहे, आम्हाला पोरबाळ होती. मग तुम्ही कमवा आणि तुमची विका. तुम्ही वावर घ्या, विकत घ्या आणि ते विका. अशी मला एक सांगा, तुम्ही कोणासाठी ठेवली ती जमीन. आम्ही तुमच्यासाठी बरं का? ठेवली होती पण आमच्यासाठीच ना. चुकीच्या 30 मार्गाने नाही. वर्षात आहे ना, हा. जवळपास म्हणजे 2 कोटी 40 लाख वर्षाला. हा. हा? म्हणजे 2.5 कोटी धरलं. अडीच धरून 2.5 कोटी धरलं. हा. 10 वर्ष झाली किती ते 25 कोटी. हो. 20 वर्ष झाले 50 कोटी आणि घ्या. 30 वर्ष झाले 75 कोटी. मला तुम्ही 75 पैशासाठी जर बरं, थांबा, असे वावर थांबा. 1 मिनिट थांब. असे पैशासाठी जर सगळे शेतकरी असे वावर इकायला लागले तर पिकवायचं काय आणि खायचं काय. यांच्या नादाला लागून भिकायला तुम्हाला लागायचं का? माहितीये का. ऐकून घ्या. ऐका, नाही नाही नाही, ऐका, माझं काय ऐक म्हणते? माझं ऐक. हे शेतकरी लोकांच्या जमिनी हे लोक सगळे विकत मग घेते कवडीच्या भावात. कवडीच्या भावात. हं. आणि आपण बावळटपणा करतो. शेती विकून आपलं नुकसान करून घेतो. शेतीमध्ये हे परमनंट असतं ते. मग ही कायमस्वरूपी आपली माता आहे ती. आलं का लक्षात? आपलं 8 एकर वावर हा, हा. पडक पडतंय, हा. काँग्रेस उगत आहे, कुसळ उगत आहे. काय आहे त्याच्यात. पण तुम्ही मध्ये रोगराईमध्ये बघितलं ना, हे शेतीनेच आपल्याला पोटभर खायला दिलंय. मी काय आणि तसं बोलतोय काही फक्त झालं. पोट भरतोय.
दुसरं नाही नाही करोनाच्या वेळेस काय झालं रे तुम्ही बिल्डिंग मध्ये कमून नाही राहिले तिथे पळून काय करून आले आली शेताकडे? कशाला काय आले? वावर? हे बघा, ऐका, ऐका, नाही मला ऐका. ते नका सांगू मी तुम्हाला एवढ्या वेळेस प्रेमाने सांगितलंय नाहीतर मला माझ्या हक्काचं काय जमीन हक्क? भेटली काय पाहिजे हक्क? नाही तर हे बघा बरं का बाबा आम्हाला पण आमचा हिस्सा पाहिजे. मला ऍक्शन घ्यावं लागेल मग काय नाही तर ऍक्शन काय? करणार माझ्या इतकं वाईट पण नाही मग नाही मी तुम्हाला तुमची लेख एवढं सांगते पण तुम्ही ऐकून हा? घ्यायचं नावच घ्याय नाही तू अहो, बाबाला दम देतो मला काय म्हणायचं ऐकावंच लागेल तुम्हाला हे बघ धमकी ऐकून नाही घे धमकी द्यायची नाही व्यवस्थित बोलायचं नीट बोलायचं नाही तर बाबा. कानसावर फोडील एका हा फोडील आल्यापासून पोर काय मला काय तुला मारायला काय भीती नाही आता पोरगा काय दूध पित नाही हा दूध पित नाही का? नाही राहिलं ना. तुम्हाला एक एक कर नाव ठेवणार नाही रात्रीचे ना हा, वेगळं मला टाक. दाबीन त्याला अंगठा घे, अंगठा. मला एक सांगा बघा. ए, मूर्खा, तुम्हाला काय काय करायचं बोलतो? घेऊन? काय गळा जमीन दाबीन. घेऊन काय करायचंय नाही, काय ठेवायचं? येडे काय तुम्ही बावळट आहे आम्हाला काय? तिकडे ए, लोकांना- आम्हाला बघा, काय आपण दोघं त्यांना चाव चाव करतो. मला तकलीफ द्यायची ना मी आता हे बघा, नाही तर- सांग माझ्या नावावर जमीन आहे मी तुमच्या नावावर त्यांची ए, तब्येत करणार ठीक नाही, तुम्ही ए, अजिबात कसं बडबड बघा, नाही करायची. काय दादा करायचं? नको देऊ देऊ रात्रीतून या ना मला गळा काय दाबून- करून टाक. गळा दाबून अंगठा घेऊ रात्री काय लावी आत्ताच दाब ना उठा तुम्ही, निघा. हिंमत असली निघा, तर ना असलं आता कळा. भांडण करता. दाबीन. ए, मुद्रा मूर्खा. पुढे. दिन एक जात. काय आहे मी असं? काय म्हणतो तुम्हाला हा? लागायचं काय? गळा बिळा दाबायचं, काय आहे? काय कारण आहे काय जमीन आमच्या वाटेच आहे वावरासाठी तुमच्या काय वाट्याचं वाटतंय? नाही, हे काय माझं वाटणी? आहे. काय वाटणे ते वावर आहे. काय तुम्ही डेट? बसा, काही काही करायला लागलं. मग गळा बिळा दाबायचा असं बरं आहे का बापा उद्या तुमच्या लेकरांनी गळा दाबला तुम्हाला चालन का नाही तर अंगठा कापून घे हा घे ना हा, कापून घे घे नाही, कापून मला घे. कापून टाक कापून. काय बावळट पोर आहेत राव हे भांडण काय यायचं, काय भांडण सांगा त्यांना जरा समजून शिकलेले नाही काय नाही कळालं मला. काय सगळं झालं वाटलं गेलं आतापर्यंत आखी पिढी गेली पत्रेत राहते पत्र्यात राहतो याच्यासारखं चूक नाही करोनाच्या काळात आले उड्या मारी तिकडे आपण बाहेर बसलो. मेले असते भाडव्यांना तिथे आपण बाहेर बसलो मग होते. सांगतो का गरमात असताना मिळाना खायला तिथं आले इथं लगे गावाकडे पळत आता निघा वावर विकायला. जागा घेऊन बिल्डिंग बांधायची चांगलं आहे उलटं. हा आणि ती नाही म्हणते काय बरं ते सगळं वावर विकायचं बिल्डिंग बांधायची झालं तिकडे मग पुन्हा तर कोणासाठी ठेवायची अरे त्यांचंच आहे ना जमीन विकायचं म्हणजे काय सोपं आहे का एवढं वर्ष जमीन हा बघ आज मग? 10 वर्ष तू जागला आणि तू मेल्यावर त्यांचंच होतं. मग? इग्नोर अरे होणार आहे मग मी कोणासाठी कोणाच कल्याण व्हावं करतो आई मला काय बाबा माहिती? मला ते नाही सांगू आई बाप कोणाचं वाटोळ व्हावं वाटतं पोरांचं नुकसान व्हावं वाटोळ का विचार येईल मला पण आम्ही आम्हाला चांगलं इथं सुख मिळत आमच्या जमिनीमध्ये राहतो तुम्ही या खा प्या मजा करा आम्ही सगळं मिळत नाही राव करायचं काय? पैसेच काय काय उद्या याच्या जवळ पैसे आले ह्यो दारू नाही पिणार ह्यो व्यसनी नाही हा. जाणार नाही अजून 2-4 ह्यांना जोडीदार बाय काढल्या काय करणार ह्याला कळायला पाहिजे पैसा आल्यावर माणूस बिघडतो हे लक्षात ठेवा तुम्हाला अजूनच सांगतो ना मग काय मग गरीब राहायचं काय विषय गरीब नाही सांगा गरीब मी नाही राहायचं पण तुम्ही तुम्हाला वावर काय कमी पडलं ना, वावरासाठी आम्हाला सांगा बाबाचं गळा आम्ही देतो दाबायला ना निघाला. आम्ही ऐकणारच नाही 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 ठरलं मी ठरले माझं- काय म्हणलं 32 एकर आहे ना 20 एकर मला विकून येतं टाका आता बघ, या वयात मार पोरांचा खाण्यापेक्षा आहे ना देऊन टाका मग मी तर ह्या तत्वाचं आहे. काय आम्ही पुढे सगळं मागत नाही बरं सांगा. 12 एकर ठेवतो ना ते नाव. हा. 10,000 एकर तेवढी द्या. तरी कशाला ठेवतो मग तेवढी तरी कशाला ठेवायची द्या मग. सगळेच देऊन हा, टाकू द्या, द्या, द्या. सगळेच देऊन टाका. ना ना ही वडिलोपार्जित जमीन आहे अरे ऐकून मला घे. एक सांग तू मेला विकणार आहेत का नाही अरे हा, लोक विकणारच जमिनी ना. घेतात राव तुम्ही विकायचं काय डोक्यात पण खोळ आता घालता मी नाही घालत. काय करायचं त्या बिल्डिंगचं चाटायचं का त्या बिल्डिंगला पण ते पोरं ऐकणार मी थोडं हे घालतो. बघा. त्याचा कुटाणा किती असतो यांना माहिती आहे आज का टॅक्स भरावा लागतो पळावं लागत भरपूर. एखाद्या फशीला तर काय करणार आहे तुम्हाला- कोर्टात पळावं लागेल नाही, नाही, जरी तुम्ही- आम्हाला कोर्टात पायरी चढायची नाही हे पायरी चढायला लावते जमीन ऐका, जरी विकायचं ठरलं तर मला सांगा मी कधी घालताय ऐका बघा यांची हा, शाळा हे- आहे. हे- नाही, यांची हे- शाळा आहे. हा. नाही, नाही, तुमची शाळा दिसते बरं, मला सगळे. एक सांग तुमचा फायदा करून घ्यायसाठी हा. चाललंय. पोरांनी विकल्या मग काय म्हशी बांधायला मी सोडणार आहे का नाही नाही तुम्हीच घ्या बरं माझी बाप दादा जमीन आहे माझ्या मग जमीन आहे तर मग मला तुम्ही समजून सांगा ना पोरांना तुझी जमीन तुम्हाला कशी जमीन घ्यावं वाटत एक मिनिट आहे तुझी जमीन आणि माझी जमीन बापात बदल आहे का आपल्या एकच बाप होता ना त्या जमिनीला हा मग हा हा. मग आता माझ्या बापात जमीन जर तुम्ही इकायला निघाले मी कसं सोडून तुम्ही पैसे घ्या आणि सारखं बाजूला असं कसं काय माझ्या बापाचे काय लागलं पैसे तू घ्या तुझ्या असं म्हणता पोराला येईल. समजून सांग ना माझं काय चुकलं तू मग म्हणतो. तुम्ही काय मध्ये येतं मग आमच्या मध्ये म्हणजे काय यावं नाही असं का? थोडं असं थोडं कुठल्यानी फोन केला मला इथं या म्हणून मी इथं आलो मला काय कोणला करायचं ऐकू कोणला ऐकू मला ऐकून घे यांना फायदा होणार आहे जमीन घ्यायला तयार आहे आपला त्या डबल तुम्ही फायदा घेऊन होणार. दाखवा ना जमीन मला 2 एकर त्याच्यापेक्षा तुम्ही डबल नोकरी लागले ना घ्या ना यांचा वावर घ्या इकडं दाखवा बरं अहो. घोडीचे. हा तुम्ही एक तरी एकर वावर घेऊन दाखवा वावर इथं. विकायला मला घेऊन दाखवा. विकायचंच नाही इकडे का घेण्यापेक्षा म्हणते ते विकायचं नाही इकडे घेण्यापेक्षा आम्ही तिकडे गुंठा घेऊ ते कुठं? विचार कर आम्हाला आहे ना येडे बिडे झाले काय एक गुंठा कुठं ते वावर कुठं एवढी शाक जागेसाठी एवढं मोठं वावर विकायचं काय जरा अक्कल मला डोक्यात. तुमचे लोकं डोळे उघडे वावर का? घ्यायला तुम्हाला आता निघाले. सांगतो आणि यांनी तुम्ही बायका विकायला काढलं
व्यसनाच्या आहारी जाते पैसा आल्यावर माणूस बिघडतोय लक्षात ठेवा. बिघडत बरं का खरं पैसा अजून आल्यावर. ते चांगले आहेत तुमचं जर वाटोळ करून घ्यायचं असेल तर तुम्ही ठरवा काय करायचं. नाही आमचं ठरलेलं पैसा आहे तुम्हाला माहित नाही ना. नाही मी 1-2 कोटी रुपये तुम्हाला देऊ शकतो पण लगेच तसं हा, काय विषय मग नाही. आपलं मला मला आमच्या अंगात झाला पोट भाव ठेव काय चालू आहे म्हाताऱ्याच्या. पावसात 20चा चालू आहे पण मग हे बघा 20 लाख रुपये एकर देतो 10 एकराचे किती होते 2 कोटी 2 कोटी आला आणि 2 कोटी आले पुढे याचं 10 एकर आहे ना सोय नावाचं अंगावर येते सगळे. 4 कोटी 4 कोटीच बघा नियोजन लाव. नाही लावलं नियोजन तुम्हाला मग काय इकायचं करायचं? काय होतं. मग करा तुम्ही हाताळता 2 करणार. कोटीची जागा आणि 2 कोटीची बिल्डिंग मी नावावर करणार नाही ना. खरेदी बी ना तू असं सही दिली तरच खरेदी होणार तशी मी काही ते खरेदी निसाई देणार नाही. आता आम्ही आमचा दोघं नेणार कापून आम्ही. आमचं काय मला मारून टाका आम्हाला तेव्हा हे बघा, भेटेल तुम्हाला. तुम्हाला तसं आम्ही घेऊ द्या. काय तुला हा, तुला काय माहिती? असं थोडं ते- गाढवा. तुला माहितीये का तसं ग्रामपंचायतला दोघांचे नाव आहे माणूस रजिस्टर ऑफिसला न्यावा लागत तेव्हा खरेदी मग होते. त्याचं याला काय आम्हाला माहितीये पोत्यात मग बांधून असं येईल. केलं. हा, अरे ने ना तू काय तू त्यांच्या मैत्रिणी काही आण. अहो पण असं भांडून टाळून काय होणार आहे का जरा प्रेमात बोला होय, ना तुम्ही गोडीत पण. घ्या ना ते. पाठीत बांधून येतोय बापाला याला परवानगी द्यायची हे थांबा, काय थांबा, हा. तुमचे पोर असे बोलत आहेत तुम्हाला थांबा. यांच्या देऊ नका का बस. चव घाली ते तू ग माणसात आपली. यांच्या मैतीचा दाखला काढू गावातून. बाई, काय लागत इथं आहे? पाय बिघडला. थोबाडीत तुझ्या त्याला काय लागत आहे? निघतो. हा? माहितीचा दाखला आमच्या जितापणी मग माहिती नाही द्यायची तुम्हाला तर मला काही गावात नाही. हलकाट त्यांनी जर का बघितलं माणूस जीवन काय लागत त्यांना इकडे येऊनच मग नाही. घालते तुम्हाला बरोबर जेलमध्ये हा मग. ऐका ना, ते एक काम करा रात्रीच पाटा घालून मारा ना नको, नको. हा. ऐका ना, kidnap मग करू. काय? रात्रीच काय नाही इथंच मारण आपल्या नगरच्या फ्लॅटवर आहे ना आमच्या डायरेक्ट करून. तिथं पुरून टाका तिथं आम्हाला आणि मग घ्या. झालं ऍक्सिडेंट मध्ये मी हा, आलो. गेले. नाही आमच्या बोकाने बिल्डिंग बांधावं नाही खरंच जाऊ दे बाकीचे पण तो पोटी खरंच पोर झालं हा, खरंच लय खोटं. खरंच काहीतरी. झालं accident मध्ये, अंत झाला. लय भारी पोरं निघाले आज. ब्रँड जन्माला आले नाही नाही त्यांना वावाळीच करायला पाहिजे नाही त्यांच्या. वावाणी नाही त्यांच्या आरती यांचे करायला 70 पाहिजे. गावात व्हायला पाहिजे. हो हा बघा, सांग काय म्हणतोय भाऊ नाही. सत्कार आमचे व्हायला पाहिजे गावात. बरोबर आहे ना. सत्कार आता नाही झालं तरी जमल हा. जेव्हा आपण नगर जिल्ह्यात श्रीमंताची यादीत नाव येईल ना हा. तेव्हा सत्कार आवश्यक उत्तम करा. हा श्रीमंताच्या यादीत अशा नाव यायचं. येऊन द्यायचं काय असे यादीत विचार राहिले ना तर येतील नक्कीच. तुमची बघा काय तू. इच्छा आहे? इकायची का ठेवायची? तिची इच्छा आहे ना बघा मी तुम्हाला समजून सांगितलं माझी दोघे इच्छा होती. हा. पण मला असं भांडून टाळून नव्हतं घ्यायचं मग गोडी गोडीत घ्यायचं होतं सगळं गोडीत नाही भेट द्यायचा विषय सोडून बरं ऐक ना उद्याच्याला तो पोरं लहानचे मोठे झाले आणि समजा सोयरीक आली आणि त्यांनी जरी विचारलं वावर आहे तुम्हाला मग काय कसं सांगायचं मग कसे लग्न होते पोरांचे आमच्या बिल्डिंग येत म्हणायचं. हा, यांना विचारते. गाडी लाव तिकडे तुझ्या बिल्डिंगला बाहेर दाखव ना. आज परिस्थिती अशी बिल्डिंगला कोणी विचारित नाही तुमच्या नोकरीला कोणी विचारित नोकरीवाला जरी असला त्याला विचारत शेती आहे का दोन तीन एकर तर जुळत नाही तुम्हाला लग्न नाही जुळत मग उद्या कसं करायचं बरोबर आहे तुमचं आज प्रत्येक जण येतो तेव्हा विचारतो शेती आहे का मग लग्नाच्या टायमाला शेती विचारतातच मुलाला शेती आहे का करू नाही तर नाही करू त्यांची मुलगी तुला इथं लग्नाला आलं मग आता कसं व्हायचं काय करायची नाही ते बरोबर आहे मग आता मला नोकरी होती फक्त नोकरी असून पुरी नाही देत आता आमचंच लग्न झालं ना मग ती शेती तिच्या बापाने शेती बघूनच हा मग एवढी अक्कल आहे तर मग हे डोकं कुठं घाण ठेवलं होतं मग आता विकायची ते तू जाते खरं- पोरगी घेऊन मग काय ना बापूजी मामा शेती बघायला आला तिकडे हा, शेती मग. आहे का नाही उतारा खरी बघितला आहे का नाही कोणाच्या नावावर आहे फेरफार बघितला आठाचा बघितला मग आता इकायची का हा, मग जाईल पोरगी घेऊन अरे बाहेर. कोणतरी बावळाटाने डोक्यात घातलं यांच्या हा. 1 कोटी मिळते 2 कोटी मिळते दिलं फुगू फुगू हवा भरू भरू हे दोघं फुगलेत इतके नाले याला गावला जन्माला आले तुम्ही त्याच्या पोटी गळा दाबला राव त्याने आता माझा गळा दाबायला लागला शिवाय मला फोन केलाय वरून आमच्या वावर आजच्या आजी इकायची मी लग्न बघितलं झाल्या का? कामाला लागलेलो थोला माहिती का? आपण शेती घ्या म्हणजे दुसरं तुमच्या पोरगी बापाने शेजारी घेईन ना एक वावर. गोष्ट ध्यानात धरा पोरींचे थोबडे गप झाले त्यांना तरी कळालंय कमी हा. कमी महत्व पण तुम्हाला अजिबात अक्कल नाही ते बिल्डर आहे ना माझे मित्र आहेत अरे काय ऐक ना आला आता. तुझ्या त्या तो काय बेडवर. सांगते हा. तेवढंच ऐक इथं वावरात जर कोणी आलं ना तर पुढे नाही आता. हा. एखादा भूकंप झाला ना ती बिल्डिंग खाली हा काय आहे मग ते? ते जमिनीत काय होईल नाही पण ते म्हणलं आता डबल पैसे हा डबल- ए, हा, नाना देणार आहे डबल पैसे 4 पट. बिल्डर होता मग म्हणलं काय आहे शेतीचे काही सांगन अक्कल कोणी नाही, तुला येणे भरी भरावलं तू लगेच बायकोला घेऊन बोंबलत हा. चालला. आणि ती शेती जर उद्या इकली आणि एखाद्या वेळेस जर तुमच्या नोकऱ्या गेल्या तुम्ही काय करणार आहे? काय करणार? मागे ठीक त्याला आहे. भेट दारोदारी तिथं 2 कोटी रुपयाची जशी जागा घेतली 2 कोटीत बांधकाम होईल का नाही होणार नाही होणार नाही व्हायचं.
तो म्हणला होतंय सगळं तू नाही काय होत. करू नको काय मला. नाही करायचं? 4 ताळ 2 काय होते ते ताळ बांधायचे हा. जातो पैसे भाडे तशीच वर बिल हा. जाऊ दे आमचं जजमेंट ते नानाने केलं होतं तसं आणि भूकंप आला करोना आला मग यांनी जसं कमवलंय ना बापदादाची प्रॉपर्टी जागेवर ठेवली हा ते स्वतःच्या मनगटात बळ असू ना कमवायची 2-3 5 मुली हे बघ, 10 मजली बांध ना आम्ही काय म्हणणार हे नाही 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 बोगायचं आणि ना तो- गाढवासारखी कष्ट करायचे नाही आमच्यात ताकद नाही तसली डोके लिठी डोके मग लिठी. तुम्हाला आता एक सांगतो मी काय? तुमच्या धमक असली जमीन विकून दाखवा आमच्या नावावरच नाही ना नाही तुमच्या बापाची बी सही घ्या तरी नाही विकताय तुम्ही. कस काय आमचं सामायिक हिस्सा लागलाय ते. विकून दाखवा दोघांचं. तुम्ही घ्याल कमिशन नाही नाही आमचं काय मला काय करायचं मला ऐकायचीच नाही माझ्या बाप दादा जमीन आहे ती. नाही पण नावावर यांचे आहे ना नाव त्यांचं असू दे पण हिस्सा एक लागलाय तुम्ही जाऊन बघा तुम्ही सामायिक सह्या हिस्सा. देणार नाही का नाही नाही, आपण नाही देणार. मग तुम्हीच घेऊन टाका ना नाही आम्हाला घ्यायची नाही हो होय, हो हा, झाली का? आता नाही, पडले झाली का का? तोंडावर हा? आता? चारी मुंड्याचीच काय आता झालं काय करता थांब, विकायची का काय नाही अजून सांगा विकायची का विकायची तुम्हाला विकायची आणि वावर विकून ती जर बिल्डिंग पडली ते म्हणले तशी तर काय कोळशे खाता मग का? तुमच्या हिशोबाने नाही ऐकायची काय कशाला अरे, विकायची तुम्ही किती वेडे. अरे उद्या तुमचे लेकर तुम्हाला लोकांनी बनवलं तुम्ही बनले वावर नसल्यावर खुशाल आहे बापाचे हो. तुम्ही वाटोळ या करायला जमिनी निघाले होत्या होते. म्हणून तर आपलं हा? लग्न झालं. हो आम्हाला मारायला निघले राव तुम्ही आपण असं शिंडे जातो संडे जाऊ दे, जाऊ. आपण त्या असं. पोराचे लग्न बरं, नाही त्या झाले. आता माझ्या बी पोर लग्नाला आलंय पोरगी लग्नाला हा आलेली. मग नाही लग्न झाले मग ऐका. मला तू सांग ती हे बघ. आहेत ना वावर आहे तर पावर आहे नाही तर काय नाही ती बरोबर आहे खुशाल तुम्ही कोणाचं ऐकून बापाला मारायला निघाले आईला मारायला निघाले नका विकू तुम्ही कारण आपल्याच लग्नाच्या वेळेस बघितलं ना माझ्या वडिलांनी तुम्हाला पहिलं जमिनीच विचारलं विचारलं आणि बघितलं जाऊन आता तुमची पुतणीच आली लग्नाला मग काय दाखवतात तिच्या लग्नाच्या वेळेस नाही विचारणार का? आणि ते विचारणार आहेत का तुमच्याकडे बिल्डिंग आहेत का आणि त्यानंतर मुलगा आला त्यांचा मग सून कशी आणणार तुम्ही काय दाखवणार वावर लागत आहेत नाही नाही मी काय म्हणतो तुम्हाला जमीन विकायची ना आपण एखादा 1-2 हा. एकर तुकडे विकू आणि तुमचं. रायपुरचं घर करा आणि तुम्हाला 5 तिथं. घर बांधा फार्म हाऊस बांधा रानात राहा हवेशीर राहा मस्त या तुम्ही राहा इथं पटांगण करा पुढं बगीचा करा अरे किती लोक फार्म हाऊस घेतात कशासाठी वावरं वेडे घेऊ घेत घेऊ. नाहीत. वावरं घेऊ घेऊ फार्म हाऊस बांधतात आपलं तर वावर आहे फार्म हाऊस बांधा तिकडे तुम्हाला रायपुरते घर आहे पण फिरा. लग्न कार्याला हा. इथं येत जा नाही बरं झालं जाऊ दे मग? तुमच्या हिशोबाने मी होणं गरजेचं आहे मग तुम्ही कसं फिरा ना आमच्या आजूबाजूला हिशोबाने नाही किंवा म्हणला लय पैसे येतात म्हणून मी हा म्हणलो याला नाही मी काय म्हणलो असं? आमच्या हिशोबाने नाही तुमच्या भल्यासाठी आहे सगळं नाही, जमीन नाही विकायची, जाऊ दे. तुमच्या लेकरा बाळांच्या बरं चल जाऊ द्या. नगरला. नाही नाही आता आता थांबा जेवण बिवण करा. 2 मिनिट थांबा तुम्ही आलेच आहे. हा. आज काय जाऊ नका रस बीस केलाय मी चला आज जेवायला तुम्हाला सगळं वावरात नेऊन फिरवतो बरं 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 तुम्हाला कुठं काय करायचं काय नाही तुमच्या आयडिया मला सांगा मी सांगत तुम्हाला वावराची डेव्हलपमेंट करू ना आपण हा, जमलं, जमलं. काय लागेल तेवढी अरे नुसतं वावर जर असं हिरगार पाहिलं ना ते सोयरा नुसतं असं याडा होतं आल्यावर देऊन टाकली पोरगी तुम्हाला असं म्हणते आलं का लक्षात त्याच्यामुळं वावरात लय पावर असते शेतकरी हा असा आहे की त्याचं अन्नदाता त्याचे मायबाप सगळं काही सर्वस्व जे असतं ना ते त्याची मायबाप त्याची बरोबर मातृभूमी चला असते. आपलं जेवायला देते हा, त्यांना 2 कोटी आहे तर मग काय करू परत गाल तिकडे झाड कर तुझ्या तोंडात. काय म्हणलं नाही द्यायची परत माझ्याकडे पैसे नाही नको राहिले. नको जा ए, तिकडे. चला पोरीनं जेवायला रस बीस केलाय चला जा. चला कॅन्सल का मग मग आता हा, काय- cancel झालं. त्या बाबाचं काही ना काय ऐकू चला आपलं